बैठकीच्या प्रत्येक बाबी पत्रकारांच्या जवळ संवाद करणं किंवा बैठकीच्या नंतर जे कोण असतील त्यांच्याजवळ बोलणं असं काय अभिप्रेत नसतं। पक्षाचा ज्याला कोर ग्रुप आहे त्याला तो कोर ग्रुपचा अर्थ तोच आहे की निर्णय घेण्याची जी प्रक्रिया पक्षांतर्गत आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केल्यापासून या पक्षामध्ये नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा होत आहे। आदरणीय पवार साहेब सुद्धा सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायची, त्यावेळेला सुद्धा वेगवेगळी मतं मांडली जायची। आदरणीय दादांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने ठेवली, त्यानंतर आता वहिनी सुद्धा त्याच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी करतात। त्याच्यामुळे संवाद पक्षाच्या प्रमुख कोर ग्रुपच्या नेत्यांशी होतोच, आमदारांशी सुद्धा त्या निमित्ताने होत असतो, पण शेवटी निर्णय प्रक्रिया ही अंतिमता होत असते। आणि एक बाब खरे आहे की कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही सगळ्यांचं समाधान करू शकत नाही। एखादी जागा असेल तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणं स्वाभाविकच आहे, आणि ती अपेक्षा कोणी ठेवणं चूक बिलकुल नाही, पण त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं। पण ज्या वेळेला एखाद्या अशा पैकी जागेच्या बाबतीमध्ये संख्येच्या नुसार मर्यादा येतात त्याला स्वाभाविकच काही वेळेला काहींच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होऊ शकत असतात। परंतु आपण काल पाहिजे बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर ज्या वेळेला उमेदवारी घोषित करण्यासाठी मी ज्यावेळेला पत्रकार मित्रांना भेटायला गेलो त्याला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब उपस्थित होते, अतुलबाई सुद्धा उपस्थित होते आणि दुसरे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील सुद्धा होते। त्यामुळे तो निर्णय एकमताने त्या ठिकाणी झालेला जो न्याय अपेक्षित आहे तो भविष्यात केला जाईल। एक असं आहे की मी कालच सांगितलं, आजही सांगू इच्छितो की भुजबळ पक्षाचे 99 सालापासून संस्थापक अध्यक्ष आहे। त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेली मेहनत या C10 बंगल्यावरती ते विरोधी पक्षनेते पण होते, आम्ही तिथेच होतो। त्यानंतर पक्षाच्या जेव्हा स्थापना झाली मग लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रित आल्या, मग ते उपमुख्यमंत्री झाले, ते झाल्यानंतर मलाही तिथं देवस्थान मिळालं। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भुजबळांचा सहभाग योगदान हे नेहमीच मोठ्या कुटुंबावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान, त्यांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं या बाबतीतल्या अनेक बाबी यापूर्वी सुद्धा होत गेल्या, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होती। संजय शिरसाट म्हणाले की रायगडच्या पालकमंत्री पदाचं माझं जोरदार मोठं आहे, काही ठरलंय का पालकमंत्री पदासंदर्भात परिषदेच्या तिकीट वाटपानंतर? एक असं आहे की मी वारंवार यापूर्वी सुद्धा म्हणत आलो की मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री शिंदे साहेब पहिली मी स्वतः, कारण मी त्याच्यातला एक आता महत्वाचा घटक रायगड असल्यामुळे मी लवकर त्या विषयाच्या बद्दलची चर्चा करून निर्णयास्पद येऊ। शिंदे साहेब सातत्यानं दिल्लीला जातात, शिंदे साहेब सातत्यानं दिल्लीला जातात, आज सुद्धा ते पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला आहेत, पण अमित शहाची भेट होण्याची शक्यता आहे। सातत्यानं भाजपच्या नेतृत्वाच्या संपर्कात राहून मार्ग काढतायत, तुमची सुद्धा तिथे बैठक होणं अपेक्षित आहे का अमित शहाची? एक भाग असा आहे की शिंदे साहेब शिवसेनेचे नेते, राज्याचे आता उपमुख्यमंत्री, ज्या कालावधीमध्ये त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपद या राज्याचं भूषवलं। सततपणाने शिवसेनेचा विस्तार किंवा शिवसेनेचं संघटन किंवा आज संसदेमध्ये सुद्धा त्यांची असलेली संख्या लक्षामध्ये घेतात की त्यांच्या पद्धतीने त्यांचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये वावगं वाटण्याचं काही कारण नाही। त्याचबरोबर केंद्रातलं जे शिवसेनेचं नेतृत्व आहे ते आज आदरणीय अमितभाई शाह आज एनडीएचे नेते, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत पण एनडीएचे आमचे एक प्रमुख नेते आहेत। त्याच्यामुळे एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या जवळ घटक पक्षाच्या नेतृत्वाने चर्चा करणं काय त्याच्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही। आता आम्ही जातो त्यावेळेला सुद्धा चर्चा होऊ शकते, होईल, स्वतंत्रपणाची जायची वेळ आली तरी सुद्धा होईल। पण याचा अर्थ भेट घेऊ नये असं नाही, आणि भेट किंवा राजकीय कारणासाठी होते अशातला काय भाग नाही। भेट सदिच्छा भेटी होऊ शकते, भेट राज्याच्या विकासाच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न मांडणं याच्यासाठी होत असते। त्याच्यामुळे काय प्रत्येक भेटी राजकीयाचाच अनवर्थ काढावा अशातला काय भाग नाही। उलट वहिनींना 2,18,000 मताधिक्याने विक्रमी मताधिक्य या देशातला आहे, आणि मला असं वाटतं ते कायम अबाधित राहील, कधी ते बोलण्याचं शक्यता मला तरी पुढच्या 5-15 वर्षात दृष्टिक्षेपात दिसत नाही विधानसभेला। त्यावेळेला मोदी साहेबांनी
त्या विजयाचा उल्लेख केला, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचं आताचं नेतृत्व, दादांनी केलेले योगदान याची नोंद देशाच्या पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या भाषणातच त्यावेळेला दिल्लीला दिली. तटकरे सर, अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले कोकणामध्ये. मात्र त्या सगळ्या निवडीनंतर खरं तर कोकणामधल्या नेते जे आहेत ते तुमच्या विरोधात प्रतिक्रिया सध्या देतात. महेंद्र दळवी म्हणतात तर घरात जरी तुरुंगास असला तरी घराच्या अंगारामुळे कोकणात विजय झालेला आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्या फार का या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही. प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो. प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतो लोक. अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही. मी निर्विवादपणाने गेली 40 वर्ष रायगडच्या राजकारणात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेलो आहे. मी सांगितलं आपल्याला वारंवार, आजही उद्युक्त करतो, ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीवजींनी निवडणुका घेतल्या त्यावेळेला 425 जागा देशाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाला मिळाल्या. त्याच वेळेला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतदादांनी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली 85 साली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मी वसंतदादांच्या आशीर्वादातून 85ला आलो. अंतुले साहेबांचे आशीर्वाद मिळाले, विलासरावजींचे मिळाले, सुशीलकुमारजी साहेबांचे मिळाले, श्रद्धे पवार साहेबांचे सातत्याने मिळत राहिले, दादांचे तर मिळतच राहिले. त्याच्यामुळे माझा राजकीय प्रवास कोण आयरे गैरे बोलते त्याच्यावरती राहिला नाही. आणि त्याच्यामुळे मी 5 वेळेला विधानसभा आणि 2 वेळेला लोकसभा, त्याही वेगवेगळ्या वातावरणामध्ये मी निर्वाचित झालेलो आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्यावरचं माझं महत्व नाही. एक, आणि मी आता सुद्धा अनेकेची निवडणूक 1018 मतातून त्या ठिकाणी झाली. निवडणूक झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा, निवडणूक झाली. आणि तो निर्णय करताना मी वारंवार म्हटलं की मी देशाच्या नेतृत्वाचे आभार मानले, देवेंद्रजींचे खास आभार मानले, शिंदे साहेबांचे मानले आणि वहिनींचे मानले आमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून. त्यामुळे आता ज्यांना या निकालाच्या नंतर त्यांच्या मनातलं सफल न झाल्यामुळे नैराश्य होऊन काही टीका करत असतील ती त्यांना लखला भो, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. सातत्यानं काही आमदार तुमच्या विभागातले तुमच्यावरतीच टीका करतायत, महायुतीमध्ये स्पेशली करून. महायुतीच्या नेत्यांना हे तुम्ही कन्सल्ट करणार आहात की नाही? महायुतीच्या नेत्यांनी या उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाचा निर्णय घेऊन मला असं वाटतं जे काय कोण बोलत असतील त्यांना उत्तर दिलेलं असं मी मानतो. 19 एप्रिलच्या नंतर the reports were that you and Praful Bhai were sidelined. Now suddenly what a change now कि you have got same kind of a reckoning now. No, we were never sidelined. We were always there along with our national president Bhaini. So we were working there. Now we are working together. We will work together under her leadership. It's a dynamic leadership. So see, because of Dada's death, sad of course it is everyone, all of us in the state, not only in the state, in the country also. But after that, the way by which she is handling the party, she is covering everything. So really we are proud of that. Under able leadership, we work together. So there is no question of sidelining me, myself or Praful Patel. We are together there and we will remain together. त्यांनी इंग्रजी विचारवून मी मराठी बोलला त्याला मी मराठी बोललो. आता संजय जोगना इंग्रजीत नाही बोललो मी तर अनेक जण म्हणतील मला इंग्रजीत येत नाही. तर तो कोणाच्या मनामध्ये असे आता जी टीका टिप्पणी होते त्याला एक थोडस 10वी शिकलेल्या माणसाने उत्तर द्यावं. 8वीला ABCD शिकलो त्यांनी उत्तर द्यावं म्हणून मी त्यांच्यासारख्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये दीर्घकाळ लिहिणाऱ्या बुजुर्ग पत्रकाराला इंग्रजीमध्ये उत्तर दिलं. मला असं वाटतं ज्या फ्लुरन्सीने ते बोलतात त्या फ्लुरन्सीने कदाचित मी बोललो नसेल. तुम्ही गेले काही दिवस आमच्या बाकावर गेला होता आणि आता पुन्हा पहिल्या बाकावर येऊन बसला तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल. म्हणजे कुठे मागच्या बाकावर कधी होतो तेवढं तरी मला कळू द्या. आम्ही नेहमीच पक्षामध्ये वैदिकच्या नेतृत्वाखाली काम करताना, दादांच्या समोरही काम करताना, आदरणीय पवार साहेबांच्या सोबत सुद्धा काम करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी 99ला कदाचित दुसरा तिसरा पैसा असेल, पण नंतरच्या कालावधीमध्ये पहिल्या पैच्या नेतृत्वामध्ये पवार साहेब बसत होते. दादांचं तर माझं आयुष्यभराची साथ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आमची केवळ मैत्री नाही तर आमचं एकमेकाशी जोडलं गेलेलं अतूट नातं अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिले.
वहिनी आमचे नेते आहे, त्या नेतृत्वाखाली आम्ही सध्या काम करू. सर, उद्धव ठाकरे सर, थोड़ा सा कि आप सीएम फडणवीस जी विजय हिंदी में कहना चाहेंगे कि